मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही निघालो होतो चिंबलीला जायला, मस्त गाणे लावत चाललो होतो. आणि चिंबलीला जायचं कारण असं होतं की आजीची तब्येत जरा बरी नव्हती, तर तिला भेटायला जायचं होतं. तर गावात आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण का वाटतं, कारण की आता गाव बदलत चाललं आपलं. एक वेळ असा होता की डांबरी रस्ते सुद्धा नीट नव्हते, आता सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. गावाची प्रगती बघून खरंच भारी वाटतं. आणि सिया कोणाकडे जात नाही, पण आज व्हियानकडे आणि मधुराकडं कशी जाऊन बसली काय माहिती. आणि आरतीचा होता आजचा एक नवा टास्क, तो म्हणजे तिला झाडावरती चढून जांभळं काढायची होती, कारण की तिला जांभळं खूप आवडतात. आणि तिला मी म्हणलं मी तर नाही चढणार झाडावर, मग तिनेच प्रयत्न केला आणि तिनेच दाखवलं की अरे आपण तर आहे चिंबलीचे, मग चिंबलीची पोरगी काही झाडावर चढू नाही शकत का. आणि तिने पटापट झाडावर चढायला सुरुवात केली आणि जांभळं काढून माझ्या हातात दिली. पहिलं जांभळं तर मीच खाल्लं. आजोबा तिला सांगत होते कुठं पाय ठेवून कसं वरती जायचं, तसं ती डायरेक्ट वरती गेली. घरावर जाऊन तिने सगळी जांभळं पटापट काढून घेतली आणि तिने ठरवलंच की आज सगळीच जांभळं काढून घ्यायची. मग मधुरा गेली, तिने मला सर्व आमनच स्फूर्त केली. आणि त्यानंतर मग सिया खेळत होती जरा विहानबरोबर. मग आरती शेवटी आली खाली आणि तिचा टास्क अशा प्रकारे झाला पूर्ण. तिने जांभळं सगळ्यांना दिली आणि तिची जांभळं गाडीत ठेवून दिली. गणपती बाप्पांसाठी एक जास्वंदाचं फूल तोडलं. त्यानंतर मग आम्ही जायला निघालो, तर गंमत अशी झाली की सिया यायलाच तयार नव्हती. मम्मी गाडीत बसून तिला ये म्हणत होती, पण ती व्हॅनकडनं काय जाईनाच. त्यानंतर मग मधुराने पण ट्राय केलं, तर मधुराकडं असताना पण मम्मीने तिला ये म्हणलं तरी ती येईनाच. तर अशी आहे आपली सिया टकलूबाई करामती. बघा तिची करामत.